होणे दिन माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित दीनानाथा कृपाळुआ दीनानाथा कृपाळुआ सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा मी तो आलो शरणागत मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित तुका म्हणे आता तुका म्हणे आता भले नव्हे मोकळिता भले नव्हे मोकळिता भले नव्हे मोकलिता भले नव्हे मोकलिता आलो शरणागत मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगदगुरु तुकोबाच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं दुसरं चरण चालू आहे. मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित. इतकीच मागणी आहे. मी शरण आलो आणि माझं स्वहित करा. शरण आली ही क्रिया झाली, स्वहित करा हे फल झालं. शरण आलो हे कर्म आहे, क्रिया आहे, आणि स्वहित करा हे फल आहे त्यातलं. आणि एवढंच फल आहे. बाकी स्थिती सांगितली, मी दिन आहे, दिनाहून दिन आहे, ही स्थिती सांगितली. त्याची स्थिती तू दिनानाथ आहेस, तू कृपाळू आहेस, कळलं. आणि तो का म्हणे आता भले नवे मोकळीचा आम्हाला टाकून देणं बरं नाही. सगळ्यात मतीचा अर्थ माझे करावे एवढा महत्वाचा भाग, फळाचा भाग, फळाचा भाग हे लक्षात. नंतर मी तो आलो शरणागत, आपलं शरणागतीवर चालले. कशावर चाललंय? शरण कशाला? शरण जाणे देवाला म्हणजे काय? आपण कळल्याचे अभंग की काय शरण शरण हनुमंता आहे ना. आपण त्यांना विनंती करतो, शरण तुकाराम महाराजांनी विनंती केली की शरण शरण मी तुम्हाला शरण गंध म्हणजे तुकाराम महाराज त्या मी शरणागती म्हणजे काय असा विचार चाललाय आपला. तर त्याबद्दल आपण रामकथेचं थोडं काढलं होतं. काय होतं? कोणता यज्ञ करून राहिले? कोणता? कशाबद्दल? ब्राह्मण मारले पातकला. रावण ब्राह्मण आहे म्हणजे ब्रह्म राक्षस आहे. राक्षस आहे पण ब्रह्म राक्षस आहे ना. मग ते मारलेलं पातक मला लागलं. त्या पातकाची निवृत्ती किंवा क्षालन करण्यासाठी यज्ञ करायचा ठरलं. यज्ञ करायचा ठरल्यावर मग ती चर्चा गावात होईल. अयोध्ये असा आपला विषय चालतो. ते अयोध्येचे संध्याकाळी लोक बसले होते जेवण खाऊन पाहणे चव्हाट्यावर. चव्हाट्यावर लोक बसतात ना संध्याकाळी. भजन करण्यापेक्षा पोतीला जाण्यापेक्षा चव्हाट्यावर बरं वाटतं. काही धोरण नाही कोण असतो. गप्पा गोड वाटतात बरं. पोतीला जाऊ लागला सहज माणूस रस्त्यानं बसलेला असं वाटतं. त्यावर कुठला पोतीला एक ठीक माणसं गमी पापी असते, खराब लोक असते ते.
एक तर त्या आपण बी नरकाला जाते तर आणि त्याला घालवी देतो. लक्षात राहिलं नाही पोतीला जाय मग बस काय मग बस मग टवाळ्या खोड्या निघाल्या की यालाही गोड लागते पोतीपेक्षा. काय नाही गोड आहे हो. नाही इतर गप्पा गोड आहेत की नाही तुम्हाला अनुभव आहे की नाही आपल्याला. इतर गप्पात रस आहे की कथेत रस आहे देवाचा. हा हे मायाचा विद्येचा पगला आहे म्हणून उलट करविता अर्धपूर्ण मूळविता दोघे. हा पोतीला जाणारे असतं ते अर्ध पाक्षी घेते बसलेलं याला अर्ध त्याला अर्ध. तसेच सभाट्यावरती अयोध्येचे लोक बसले होते आणि मग त्यांच्या गप्पा निघाल्या. त्या दिवशी नेमकं रामप्रभूनं मनात ठरविलं आज शाही खाता आपणच करायचं. गावातले लोक काय ह्या निराजन केलं पाहिजे. लोक काय म्हणाले काय नाही यज्ञ तर ठरविलं आहे. हा लोकांची काय मानसिकता आहे. सीतेच्या बाबतीत बी हे शायरी खात्यामुळे सीता नेऊन घातली ना. कळत रामाला कोणी बोट केलेलं वाकलं जमत नव्हतं. इतकी वागायला चांगली होती. कोण वागायला चांगली होते. पण राम स्वतःच शायरीचं रूप घेतलं साधारण रूप घेतलं. शायरी म्हणजे साधारण होणे काहीतरी वेशांतर कर राजवेश टाकून दिला. साधारण वेश कोणता तरी घेऊन आपलं फिरायचं. मग लोक काय म्हणाले कळलं ना पाहिजे लोकांनी. त्याच्या वाट्यावर ते म्हणून लागले एकमेकाला. मग ते 5-7 जण जमले होते तर ते एकमेकाला म्हणू लागले बरे आपला राजा यज्ञ करणार आहे म्हणून. दुसरा काय म्हटला यज्ञ करायला असे काही ब्राह्मण म्हणतात बाबा यज्ञाला बायको लागते. अर्धांगिनी काय लागते बायको लागते. असे वशिष्ठासारखे महात्मे बोलतात की हे कर्म आहे. कर्म अर्धांगिनीशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून गृहस्थाला जाणवे सुद्धा 2 आहेत. ब्रह्मचार्याला जाणवं 1 ग्रस्ताला 1 त्याचं आणि 1 बायकोच. लक्षात आलं की भाऊ. आणि जर एखाद्या टायमाला आपण एखाद्या देवाला गेलो गावाला कुठं देव असेल देव आणि मग त्या देवाच्या पाया पडायचं असेल आपल्याला आपली बायको तर घरी असते. एखादा बायको संगत असते काय नाही. मग त्या देवतेला ग्रस्तानं पाया पडताना बरं काय की नाही भाऊ हा ह्या उजव्या हाताला हे डावा हात लावा. लक्षात आलं का. तो एकटे पाया पडू लागले जर तर कधी लक्षात ठेवा. अरे हे देव आहे पांडुरंग. मग पांडुरंगाला तुम्ही एकटे गेले ग्रस्त आहेत बरं का बाळमा. हे असं पांडुरंगाला असा हात लावायचा खाली पायाला आणि डावा हात लावायचा ह्या हाताला. कोण्या हाताला हा आता इकडून लावायचा. तिथं नाही लावायचं इथं लावायचं. म्हणजे हे हात कोणाबद्दल आला तिथं हात लावायचं काम पडू देत नाही सदा सगळंच. मग असा हात लावून पाया पडला हे ग्रस्ताचं दर्शन नाहीतर मग काय. हे कर्मकांड आहे बरं. हे कोणतं कांड आहे. हे कर्मकांड बोलायलो. ज्ञानकांडात नाही. हे ज्ञानकांडात फेल गेलं. हे कर्मकांडात असंच सांगितलंय आणि अशा पद्धतीने वेदानं सांगितलं त्याच्या पद्धतीने ते वागावं. मग आता इथं सत्यनारायण करायचा यज्ञ करायचा रोजच हे ते करायचं म्हणल्यावरती बायको तर पाहिजे की नाही. तर दुसरा म्हणायला राम ऐकू लागले. काय बोलायची लोक राम ऐकू लागले. तिसरा काय म्हणला बायको तर नेऊन सोडली कुठं वनवासात. चौथा म्हणला अहो आणील आपला राजा मन बायकोला आणील. अरे यज्ञ करायचा म्हणलं आणील ना. मग ते आणल्याशिवाय जमणार नाही आणील. त्याच्यात 5वा म्हणला छे छे 1 वचनी 1 बाणी 1 पत्नी आपला बुवा आहे. आपला राम 1 बाणी 1 वचनी 1 पत्नी आहे. एकदा नाही म्हणलं की नाही ती सोडली का सोडली ते नाही. पुन्हा आणीत नाही तिला अजिबात नाही आणीत. हा हे लिहून घ्या माझ्याकडून. ही चर्चा मनचीच आहे बरं. ही मनचीच चर्चा आहे. त्याच्यात 6वा म्हणला अहो नाही आणीत म्हणल्या दुसरी करीन. काय
दुसरी त्याला करावं लागेल. मग बायको शिवाय यज्ञ होत नाही ना. कसा बोल दुसरं म्हणले हीच आणत नाही ते एक वचन एक पत्नी कायला म्हणालो बोंबलायलो. एक बार लग्न केलं त्या सीते सगळं दुसरी बायको ते करीतच नाही. आता मेला तर हरकत नाही पण दुसरी बायको करणार नाही हे लक्षात ठेव. चौथा पाय सातवा काय म्हणला अहो पण हे रामाला यज्ञ करायची गरजच काय. कशाला यज्ञ का बायकोला नेऊन सोडायचं पण यज्ञ करीत बसायचा त्या बाई फालगुण. त्याच्यात आठवा म्हणला त्याला पाप लागलंय म्हण. ते रावण ब्रह्मराक्षस होता म्हण. हो ते ब्राह्मण होता म्हण. मग ब्राह्मण मारल्याचं पातक त्याला लागलं. ते पाप क्षालन करण्यासाठी ते यज्ञ करायचं. त्याच्यात नववा म्हणला अरे राम परब्रह्म आहे तुम्हाला स्वरूपच कळणार नाही त्याचं. परब्रह्म स्वरूपाला पाप पुण्य लागत नाही. हे पंडित होता. कसा होता पंडित म्हणजे हुशार होता विद्वान होता. ते म्हणला तुम्हाला काय माहिती गाढवायला पाप आणि पुण्य लागतच नाही त्या रामाला. शुद्ध स्वरूप रामाचं आणि शुद्ध स्वरूपामध्ये पाप पुण्याचं घेणं देणं नाही. का पाप पुण्य दाखविणार अज्ञान आहे. आपल्याला हे चालले विषय ना धर्माचे जे का दावे अज्ञान मुळ ते चढवणी तेजी सकळ धर्म. आपलं हे विस्तार ज्ञानेश्वरीचा चालल्यावर काय सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. आपापासून मी पापातून तुला मुक्त करेल म्हणायची गरजच नाही. धर्माचा दत्तावाळ त्याला दाखविणारा अज्ञान मुळे ते अज्ञान टाकलं की त्यानं मला पापातून मुक्त करण्याची अपेक्षा राहिली. लक्षात आलं की नाही बोलले तुमच्या बोलले लक्षात आलं का. धर्माचा टवाळ दाखविणारा म्हणजे मिथ्या धर्माचा टवाळ दाखविणारा कोण आहे अज्ञान. आणि मग ते अज्ञान टाकल्यावर पाप राहिलंच कुठं. ज्ञात्याकडून पाप पुण्य लागल किंवा उपजत नाही पाप पुण्य लागत तर त्या ज्ञात्याला ज्ञानवानाला पाप पुण्य लागत. ब्रह्मज्ञानाला बरं काय शब्दज्ञानाला नाही बोलायचं. ब्रह्मज्ञानाला पाप पुण्य लागू शकत नाही लागत नाही. का लागत नाही अज्ञान नाशक ज्ञान त्याच्याकडे अज्ञानाचा विनाश करणार. मग अज्ञानाचा विनाश झाल्यावर अज्ञान कार्य धर्माधर्म आहे. हे मी असं दर्शन घ्यायला पाहिजे तसा सत्यनारायण करायला पाहिजे तसा यज्ञ केल्यावर स्वर्ग मिळायला पाहिजे. हे अशा प्रकारे मी जर हे असं केलं तर असं पाप लागेल. अशा प्रकारचं कर्म केलं तर मला पुण्य लागेल. या अशा प्रकारच्या ज्या कल्पना आहेत ना ह्या कल्पना अविद्यक आहेत का सविद्यक आहेत. अविद्यक आहेत. अविद्यक ह्या कल्पना दोन्ही कल्पना पापात्मक कल्पना आहे अविद्यक आहे आणि पुण्यात्मक कल्पना अविद्यक आहे. अविद्यक म्हणजे अज्ञान. मग ते अज्ञान नष्ट झाल्यावर त्याला पाप आणि पुण्य लागेल तरी कुठलं. मग आपल्या रामाकडे अज्ञान नाही. आपले राम ज्ञानरूप आहेत ब्रह्मरूप आहेत. हे सगळ्यातला बुवा स्वतः विचार त्यानं खरं ओळखलं. त्यानं खरं ओळखलं रामाला. ते ओळखलं रामाच्या अंतःकरणात लक्षात आलं याच्यातला हुशार आहे. हे इतक्या माणसातला हुशार आहे म्हणजे माझं स्वरूप इच्छेभूत ह्याला कळालं. त्याच्यात दहावा काय म्हणला लय दीडशाना झालाच म्हणला. मग त्याला पाप पुण्य लागत तर नाही. मग यज्ञ कायला करायला बरोबर आहे. तू म्हणतोस की पाप पुण्य लागत नाही पाप पुण्य लागत नाही पाप पुण्य लागत आणि कशाला यज्ञ करायला धरलाय मग हातात सांग ना. त्याला तसं म्हणजे ज्ञाता म्हणला तुला कळते अरे लोकसंग्रहार्थ करते म्हणजे लोकायला मार्गदर्शन करण्यासाठी की आपण असं पाप झाल्यावर हे क्षालन करावं लागतं. तुमच्या आमच्यासारख्या मुलायला हे कळत नाही आणि मग याच्यासाठी ते वागून दाखवितात. रामप्रभू हे वागून दाखवितात. ते स्वतःला पाप पुण्य त्यांना कोण बोलायला की माणूस खरं बोलायला आणि हे राम ऐकू लागले. म्हणजे आपल्या अयोध्येत असे तज्ञ सुद्धा लोक आहेत. हे कोणाच्या लक्षात आलं रामाच्या लक्षात आलं. आपल्या अयोध्येत असे बुद्धिमान हुशार लोक आहेत. म्हणून तर महाराज काय झाले राम राज्य धरली धरले पिक गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ गोवी
दविता कांडिता जीविता गे हो स्वप्नी दुःख कोणी आणि नामाचे निगडे भय सुटले कळी कळ. हो तुका म्हणे रामे सुख दिले आपुले आणि त्या गर्भवासी येणे जाणे कुंटले. बरोबर आहे की नाही. मग घरोघरी ही राम चर्चा होत होती. मग उगवर्णन नाही रामायणामध्ये. म्हणजे अयोध्येतले लोक रामाशिवाय बोलत नव्हते. हा त्यातला अर्थ. रामाशिवाय बोलत नव्हते. चव्हाट्यावर जरी बसले भाऊ दुसऱ्याच्या कुटाळक्या करण्यापेक्षा रामाच्याच कुटाळक्या करीत होते. मग काही असू द्या देवाविषयी कसंही बोललं तरी चांगलं. काही असू आता काय कशाला नेऊन थोडी बायकोन अमुकन ढमुकन काही बोलते हो कोणाविषयी देवाविषयी. रामाच्या उद्देशानं बोलणं इतकंच की चांगलं फलरूप आहे. आणि त्याचं बोलणं वाई जाणार त्याची निंदा बी केली तर वाई जाणार नाही. कोणाची परमात्मा स्तुती केल्यास तर नाही जाणार. बरं काय कृष्ण कोपोनी जाते मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मग कृपेने उपदेश करी तो कैशा परिणत करेल. कुठली उभी कृष्ण कोपोनी जाते मारी. जे रागात येऊन देवानं म्हणून गोळविल्या एखाद्याचं तर तो पावे परब्रह्म साक्षात्कार. तो ब्रह्म साक्षात्कारला जातो. मग कृपेने उपदेश करी. मग कृपेने उपदेश जर केला तो कैशा परिणत करेल. रागात येऊन मारले त्याचा उद्धार करते म्हणल्यावर त्यानं दयेनं जर त्याला बोध केला एखाद्या माणसाला अर्जुनासारख्याला मग त्याचा उद्धार का होणार नाही. तशी देवाची निंदा केल्यावर उद्धार होत असेल भाऊ तर स्तुती केल्यास का उद्धार होणार नाही. मग तुम्ही निंदा अथवा स्तुती हे मानवाची करून. मग तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर शास्त्राविषयी करा. देवाचंच बोला. म्हणून तर सर्व सुख गोडी तर सर्व शास्त्र नाही. काही शास्त्र निवडी रिकामा अर्घडी राहू नको. मग चर्चाच करायची तर त्याच्याविषयी केली पाहिजे. म्हणून तत्चिंतन तत्कथन. बरं काय अनन्या तत्प्रबोधन शास्त्रानं सांगितलं. बरं तत्चिंतन काय बोलायचं तर त्याचंच चिंतन करा. तत्कथन कथा करायची देवाचीच करा. अनन्या तत्प्रबोधन दुसऱ्याला सांगायचंय तर त्याच्याविषयी सांग. त्याचाच बोध दुसऱ्या अनन्यानाम दुसऱ्याला त्याचाच बोध करा. इतर गोष्टी करू नका टवाळ्या. मग अयोध्येतले लोक असे होते. पण इत्थंभूत रामाचं स्वरूप त्या माणसानं सांगितलं ते खरं आहे की नाही. पाप पुण्य नाही. पाप पुण्य लागणार कोण आहे अधर्म आहे. हे अज्ञान आहे. आणि अज्ञानावर मग पाप पुण्य लागते. मग ज्ञात्याला पाप पुण्य लागत नाही. मग याचा अर्थ धर्माचा टवाळा अज्ञान त्याचा नायनाट कर. मग अज्ञानाचा नायनाट केला अर्जुना. देव म्हणाले सर्व धर्मान परित्यज्य. मग त्याच्यात धर्मही गेला आणि अधर्मही गेला. लक्षात आलं की नाही. धर्मही गेला त्याच्यावर ओव्या टिपून आणल्या. तुम्ही काही पाठ केल्या नाही ओव्या केल्या पाठ बघा. हो तैसे धर्माचे टवाळ गावी जे का अज्ञान मुळ ते जजोनी तेजी सकळ धर्म. पय आपुलेनी भेदे विन शरण कशाला जाई म्हणतात सांगतो तुम्हाला ऐका आता. आपुलेनी भेदे विन माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मत घेणे. ज्ञानेश्वरी बरी काय आपुलेनी भेदे विन ही बाई मी तुझ्यात फरक नाही आणि तू मी एक आहे. तू मी म्हणजे कोण देव आणि आपण एक का दोन आहे वजा बाकी का. त्याचं जे सगुण साकार चतुर्भुज रूप आहे हा हे काढून चतुर्भुज रूप आहे ना. ते चतुर्भुज रूप त्याच आहे आणि आपलं द्विभुज. त्याचा अनश्वर घोंगड आहे आपलं नश्वर घोंगड. बरोबर आहे. तिला षडगुण गोंडे येतं काही वाटत. त्याचं घोंगड कसं पडवा महाराज. घोंगड म्हणजे शरीर मिळालं तर तसं मिळावं. महाराज लय शरीर चांगलं आहे. कोणाचं षडगुण गोंडे षडगुण गोंडे महाराज श्री अवतारी गोंडे त्याच्यावर गोंडे. मग त्याचं घोंगड त्याचं षडगुण असेल आणि आपलं नवा ठिकाणी फाटले
तुझी घोंगडी सांगायची हो आम्हा का पुढे तेवढंच जण पुढे काय काय करा हो बरं मग फेरी किती चांगले मला 80 वर्षाचा मग मला तर नवल वाटते मला 80 वर्ष वाईट म्हणा तळावडे आमचे बघा नाही आता गाडी करायचीच ना माझी काय समजा इथं तिथं पत्ती हीच राहिले तर ती पत्ती काय आणायची असली ना बरं काय मला हात टिकून उठावला काय आणायचं ते बसलं ना हात टिकून उठा ते तळेल कोण उठते कमाल करतो मला 80 वर्षाच्या आपण लेकराच 80 वर्षाचा माणूस तळावला नाही शरीर चांगलं देवानं पण दोष कग म्हणून बसला हे दुःख पुन्हा हे डोकं जर असं नाही बालवा दुसक काय ना गमलं काय नाही गमलं तुम्हीच विचार करावा कशाने गेलं बरं तुझ्या हे काय सगळं पसारा बसायला गेलं बघा बसायला काय करावं हे डोकं असतं का पाठांतर सगळं झालं महाराज ते त्याची जी घोंगडी नाम शरीर आपलं घोंगडी नाम शरीर आपली फाटकी असू त्या दोन्ही घोंगड्या काढून टाक आणि ह्या दोन्ही घोंगड्या काढल्यावर लक्षात आलं की नाही त्याच अधिष्ठान आहे काय आता ईश्वर आहे ते त्याचं अधिष्ठान ब्रह्म आणि आपण जीव आहेत ना चेतन त्याचं अधिष्ठान कुठं असतं म्हणजे वाच्या अर्थानं जीव लक्ष्यार्थानं कुठं वाच्यार्थानं ईश्वर लक्ष्यार्थानं ब्रह्म आणि मग हे ते ब्रह्म आणि कुठंच ब्रह्मरूप आहे कुठंच कसं आहे साक्षी साक्षी जे म्हणतात ते माईक बोलणे घराचं साक्षी तरी कोण काय साक्षी भाष्य पदार्थच नाहीत आमच्याकडं साक्षी तरी त्याला काम म्हणावं साक्षी नाही उडलं लक्षात आलं की नाही चिंतन जर केलं साक्षी नाही साक्षीला साक्षी पदार्थ पाहिजे की नाही तेव्हा साक्षी दृश्य पदार्थ असेल की दृष्ट ईश्वर दृष्ट आहे मान्य पण केव्हा दृश्य पदार्थ असतील आणि हे मुक्ताजवळ राहिलेले नसतात दृश्याधिक पदार्थ मुक्ताचे निवृत्त झाल्यामुळं मग ते साक्षी भाष्य असं तुम्ही म्हणायची काय गरज असंही नाही म्हणजे कुठेच ब्रह्मरूप आहे असं चेतन दृष्ट्या तुम्ही आणि एक आहे चैतन्य दृष्टीनं देव आणि आपण बरं काय म्हणून आपुलेनी भेदेवी ना जाणे दे एक पण बरं काय आणि तयाचे नाव शरण मध्ये येणे असं शरण जाव भाऊ देवाला बरोबर आहे आता जैसे दृष्टांत जैसे घटाचे नासे गगनी गगन प्रवेशे मद शरण येणे तैसे ऐक्य करी ऐक्य करी एक करी नाही ऐक्य करी कसं घटाचे नासे घागर बरोबर आहे घागर गोल तिच्यात आकाश आलं हे रिकाम आकाश व्यापक आहे ना मग व्यापक असलेलं आकाश घागरीत आलं आता त्याला नाव झालं घटाकाश काय नाव झालं म्हणून घटाकाश झालं ते नाव कोटलीतल्या आकाशाला मोठा आकाश मग आकाश घागरीत आलं मग घागरीत आकाश आलं हे खरं आहे घागरीत आल्यामुळं आकाश संकोचित झालं तुमच्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून मग मोठं व्यापक आकाश महाआकाश होतं ते महाआकाश होतं त्या घागरीच्या उपाधीमुळं घटाकाश झालं पण ती घागर काठीनं फोडली मडकं फोडलं मग मडकं फोडल्यावर ते आकाश घागरीतलं कुठे गेलं महाआकाशात गेलं बरोबर आहे ना मग आता बरं काय घटाचे नासे गगनी गगन प्रवेशे गगनी गगन प्रवेशे गगनी नाम महाआकाश गगन नाम घटाकाश इथं असं की बरं गगनी गगन प्रवेश गगन गगन हे दोन शब्द आहे का गगनी गगन तर गगनी म्हणजे महाआकाश आणि गगन म्हणजे घटाकाश घटाकाश महाआकाशात विलीन झालं बरोबर आहे मद शरण येणे बरं काय मद शरण येणे तैसे ऐक्य
ज्याप्रमाणे घटाकाश महाकाशात केलं त्याप्रमाणे मला शरण तसं तू ये, म्हणजे तसं ऐक्य माझ्या स्वरूपाशी तू कर. घागर फळवाकी नाही ही मदत घागरीनं आपल्याला लहान केलं. फोडून टाका घागर. हा कवा फुट तिला काठी घ्यावं लागते. काय घ्यावं लागते त्या कामायला. म्हणून तर गाडग्याची सुटी फुटली या तुकाराम महाराज म्हणले ना काय हा वा अंगली हुशार आहे हो. तुकाराम म्हणे माळ गुंतली राहती आणि गाडग्याची सुटी फुटली. गाडगे फोडले का जमतही नाही हो, पण कवा फोडणार ती पडाय तुम्हाला लक्षात यायला घ्यायचीच आहे. बरं त्याच्या पुढे नाही इतके दृष्टांत मिळालेले नाही मला लागतील तेवढे. बरं ऐका मदशी शरण रिघिजे आणि जीवित वेशी गोळीजे ठीक बोली आणलाजे प्रज्ञा केली. मला शरण आला एखादा माणूस मी देवाला शरण गेलो मी देव हा आणि जीवित करून ओढला त्या बोलण्यात त्याच्या ज्ञानाला लाज वाटू नये का. विभीषण शरण गेला का मग आपला मुद्दे आला. रावण बोला ते खोटा बोलला नाही. रावण म्हणतो त्याला म्हणला काय महामूर्ख आहे विभीषण. काय तो रामाशी भेटून रामही नाही झाला. मग विभीषण शरण गेलाय का खरा उडालं की नाही. आता विभीषणाचं शरणागती वय नाही को ते काय म्हणाले मदशी शरण रिघिजे आणि जीवित शिवरीजे. जीव जसे शिल्लक राहणं ते बोली याला लाजे प्रज्ञा. तुझ्या बोलण्याला धिकार असेल प्रज्ञेला लाज वाटावं तुझ्या ज्ञानाला लाज वाटावी. प्रज्ञानाम ज्ञान त्या ज्ञानाला लाज वाटावं ते बोलण्याला धिकार असो असे कृष्ण परमात्मा म्हणू लागले अर्जुनाला. अर्जुना मला शरण आल्यावर माझ्या कुठे माणूस वेगळा राहू शकत नाही. मग तसा विभीषण शरण गेला नाही. म्हणून रावण म्हणला ते चुकून बोलला का खरं बोलला. मग विभीषणासारखं शरण द्यायचे का आपल्याला. मग कसं जायचंय हा रावणासारखं जायचंय बरोबर आहे. आता ऐका तैसे अद्वैत्वे मज शरण रिघालिया तुझ मग धर्माधर्म सहज लागतील. आलं का तैसे अद्वैत्वे मज म्हणजे मीन देव द्वैत नाही. आम्ही दोघ जण अद्वैत आहे त्याच्यात माझ्यात भेद नाही. तुझं मध नाही भेद सहज केला विनोद. महाराज बघा ना अद्वैत महाराज कोण उपवास तुझ्या तर माझ्यात भेद देवाला म्हणले ना तुझ्या तर माझ्यात भेदच नाही म्हणले. मग इतक्या वेळ कशाला बोलले म्हणले मी भक्त तू देव करी अमुकंड मुकत ते म्हणजे विनोद केला. काय केला हे म्हणजे हे विनोद आहे खरं महाराजांचं कल्पित बोलणं आहे. वास्तव महाराज म्हणले मी तू तैसे अद्वैत्वे मज शरण रिगालिया तुझं मग धर्म अधर्म सहज लागते. मग असं देवाला शरण गेल्या पाप पुण्य कुठं राहत्या या महात्म्याला. असा ऐक्य भावात गेला असा शरण गेला तर तो पाप पुण्यात राहत नाही. सर्व धर्मान परी झालं की नाही आपाप सर्व धर्मान परित्यज्य. लक्षात आलं. आता त्याच्या पुढे उभी दादाची आली बरं. लोह उभे काय माती ते परिसाची संगती सोने झाली पुरती नशिबीजे मळे. बरोबर आहे भाऊ. लोखंड उभं माती खाते. लोखंड टाका मातोड्यात एवढा आपल्याला मुसळ लोखंडात आणि मधात पुरून टाका काही दिवसाला ती मातोडच हरते. काय लोखंड लो उभे काय माती पर तेच लोखंड बर काय परिसरात झगडलं. कशाला झगडलं आणि सोनं झालं. आता किती दिवस मी मातीत टाका मातीत मिसळत नाही. बरं काय तसं विनायक भाऊ परीश कोण आहे देव आहे. आपण लोखंड आहे आणि त्याला आपण झगडलो की सोनं झालं म्हणजे ते ऐक्य झालो. आता आपण अज्ञान रूपी मळानं शिवल्या जाणार म्हणजे अज्ञान रूपी मातोड आपल्याला खात नाही. तर धर्माधर्म गेले. लक्षात आलं की नाही भाऊ. बरं काय म्हणून तयाचे काही बोला बोला मग ताकोन या काढिले लोणी मागोते ताकी घातले वा तरी ते न घेपेची काही केले
विचारी पाकायचं आपल्या आपण लक्षात राहिलं ना. मग नाथराव आपल्याला तसं व्हायचंय. आपण मनुष्य जन्माला आलोत का ताकातून लोणी बाहेर निघालच पाहिजे काय. आणि पुन्हा ताकद मिसळत नाही पण बाजूला काढागड्या कायला त्याच्यातलं बाजूला काढा. आषाढाचं सार आहे. आषाढात काय आहे सार आहे पण त्याला बाजूला काढलं पाहिजे. पण आपल्याला बाजूला काढण्याची डोसकच नाही. काय करावं नावेला झालाय महाराज. म्हणून ही अशी मुश्किल झाली आहे. एक लक्षात ठेवा ते बोलते ते बरोबर आहे. तसं लोखंडाचं सोनं झालं पुन्हा त्याला मळस येत नाही. ज्याप्रमाणे ताकापासून लोणी निघालं ते लोणी ताका शिरत नाही त्याप्रमाणे जो माणूस मुक्त झालाय तो माणूस बद्धतेत येत नाही. म्हणजे अविद्या ठिकाण बांधलेला असं म्हणायचं. आता ऐका. म्हणून तयाचे काही चिंतिन आपल्या ठाई तुझे पाप पुण्य पाही मीच आम्ही घ्यायला कृष्ण काय म्हणले. म्हणून तयाचे काही चिंतिन आपल्या ठाई म्हणून त्याचं काही आपल्या ठिकाणी चिंतन तू करू नका. जे काही कर्म तुझ्याकडून होते ते तुझे पापात्मक पुण्यात्मक मिती होईल. मिती होईल का लागतच नाही लागतच नाहीत महाराज. त्याला लागतच नाहीत ते पाप पुण्य असा त्यातला अर्थ भाऊ. हे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम प्रभ्य अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुची. तू शोक करू नको तुला पापापासून मी मुक्त करीन असे श्लोकात देव म्हणजे. त्याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ओव्यातून केला तुम्हाला समजून देण्यासाठी. म्हणून भगवद्गीतेवरलं आणि ज्ञानेश्वरी म्हणजे भाष्य. गीतेचं भाष्य काय आहे. जसं शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य केलं. गीतेवर भाष्य पुष्कळ झाले. चक्र गीतेवर भाष्य. आणि शंकराचार्यांनी उपनिषदावर ब्रह्मसूत्रावर सहस्रनामावर अनेक ग्रंथांवर भाष्य 86 भाष्य केले. कोणी आचार्यांनी. आचार्यांनी इतके भाष्य केले पण भाषांतर भाष्य नाही केले. ही त्यांच्यातली उणीव म्हणा का काही म्हणा. लक्षात आलं की बोलले. संस्कृतला संस्कृत केलं पण भाष्य केलं. पण इथं माऊलीनं तसं नाही केलं. माऊलीचा मोठा उपकार आहे म्हणून केला जगाचे उपकार. आणि तारी गेले दयावी महाराष्ट्रातल्या लोकांची. उत्तर प्रदेशच्या नाही बरं काय. ते उत्तर प्रदेश त्या लोकांची भाषाच नाही. हे कन्नड लोकांची भाषा नाही. ही तामिळ लोकांची भाषा नाही. भाषा कोणाची मराठीची नगरी ना. हो म्हणून मागणी मागितली मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी केले तेने सुखती होरी होऊ दे या जगात. माऊलीने विनंती केली त्या गुरुराजाला भगवंताला जय जय आंबे श्रीमंते निरजन कल्पलते आज्ञा पिओ वाचे ग्रंथ निरूपणी नवळशी भरविता गरू गरीब उचित रत्नांच्या अगरू भावार्थाची गिरीवरून निफजली माये साहित्य सोनियाच्या खाली ने पाठांतर पुढचं होतं हो ते गेलं. पुढचंही होतं का नाही कुठे गेलं. काय सांगा एक लक्षात ठेवा नाही भाऊ. माऊलीनं भाषांतर भाषे भगवद्गीते भाष्य केलं त्याचा विस्तार केला की त्याचा बघा एका श्लोकावर एवढ्या ओव्या सांगितल्या. आणखी ओव्या आहेत त्याच्यात. मला दृष्टांत पुष्कळ दिले तरी मी ते तोटक घेतलं होतं कारण तुम्ही पाठ करत नाही. त्या पाठायचं सगळ्या नाही 4 राहिले असे मग त्या मग म्हणून दाखवा आम्हाला गरज आहे त्याची. मला काय म्हणायचंय भाषांतर भाष्य. एक तर भाष्य केलं गीतेवर आणि भाषा बदलली म्हणजे संस्कृत होतं त्याला काय केलं प्राकृत मराठीत केलं. मग मोठा उपकार झाला कोणाचा माऊलीचा. आपले कैवारी इतके ज्ञानोबर आहे. म्हणून एक लक्षात ठेवा अशा पद्धतीनं देवाला शरण निघावं. आणि मग तो कोबाळे तसे गेले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मी तो आलो करणार.
मी तुला देवा शरण आलेलो आहे. मग देवाला काय पाहिजे महाराजाला शरण जाऊन? माझं सोयीत करावं लागेल. काय करा? मला वाटते शरण गेल्या सोयीत झालंच. आता वेगळं सोयीत करा म्हणायची गोष्ट उरली. शरण आता ह्या बोलण्यात आपण जे बोललो सर्व धर्मानं सोडता बरं, त्या बोलण्यामध्ये सोयीत झालं की नाही त्या जीवाचं? त्याच्यातच सोयीत झालं, त्याच्यातच सोयीत झालं. हा कोण सांगा? हो जीवग्रंथेनं तुटे आयशे बोल नव्हे ठोक घेते, आयशे बोल नको ओखटे कानी लाव. बरोबर बरोबर आहे. मामी ईश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथीनं तुटे आयशे बोल नको ओखटे कानी लाव. काही नाही खाऊ. देव भेटला देव भेटला देव भेटला. तुम्हाला हा बरं तुला पाडून पाय पडा गेला भेटला कडकडून मिठी मारते, हा कडकडून मिठी मारते भक्त आला. मग भेटल्यावर जीवग्रंथी तुटली का तुमची? जीवग्रंथी तुटली. आणि जीवग्रंथी तुटली नाही ईश्वर भेटला म्हणणं हे ओकटे बोले. हे कानी लावू काढू, हे कानी लावू नको. महाराज देव पाहावया गेलो देव शिवम भूतवा शिवम. हो शिवम भूतवा शिवम येते. म्हणजे त्याचं एजंट करायला गेलो तर शिवच झालं असा त्यातला अर्थ. मग देवाला भेटला ना देव तर माणूस देव स्वरूप झालं पाहिजे. म्हणून मग त्या रावणाचं बोलणं खरं आहे ना. काय तो रामाची भेटला भेटून रामाची नाही झाला. चुकलं रावणाचं बोलणं खरं बोलायच्या मंदोदरीला खरं बोलला रावण महाराज. म्हणून अशा प्रकारे शरण जावं. आणि तुकाराम महाराज गेले मी तो आलो शरणागत तर माझे करावे सोयी. माझं सोयीत करावं, माझं सोयी. आता स्व आणि हित असं आहे. स्वहित बरं, पण आपण स्वहिताचा अर्थ मात्र वेगळा. काहीतरी हिताचं वागा. बाप शिकते लेकराला, संसारिक बाप लेकराला शिकते. आणि बाप नाही हे सोयीत वाटतंय, हा हे सोयीत वाटतंय. अहो करणारे बापा म्हणतात आपण भजन करा वाटा गावाला लावून द्या. तिकडं घरण्याकडे आल्यावर सगळ्यांना भजन केल्यावर मग कसं होईल? म्हणजे तू येतोय बघायला सोय तू पोरायला कुठं घालायला घालून या मोह लावून या मोह संसारिक गोवी बांधून येते ते बाप आहे का बोके आहेत तू? इथं टप्पू एक बोका आहे की कधी पोरायला देवाकडे सुद्धा फिरकू देईल नाही एखाद्या. काय उलट त्याला हे शिकवा काय जरा मंदिराकडे जाऊ सगळं दर्शन करीत पोटी रोज येत्या जायला झाला झाला आपण पाया पडायला जाय देवाच्या पाया पडून येत जाय. असं म्हणावं का नाही बाबा पोरायला काय कोणी म्हणाय नाही काही महाराज राहू दे थोडं राहिलं तर काय गरज नाही त्याच्यामुळे होईल थोडं रान कमी पण सकाळला जावं दर्शन करीत जा मग क्षेत्राला जाय. अर्धा घंटा लागू कोर्टला उशीर होईल हो दे. तसं कसं तुमचं काय म्हणणं आहे म्हणायलो? तुम्ही शिकलो असं बोलायला कधी? आमचे वडील म्हणत होते मला म्हणत होते राहू द्या होत म्हणायचे. हा बरेच लोक येतात महाराज नसा शेतात जरा पोराचं कसं आहे शेतात व्यवस्थित कमी त्याला बदला नाव आहे मला वाटतं त्याला तीच कमी असं होईल होईल असे म्हणणारे बाप पाहिजे. असे म्हणणारे बाप मी त्याची कमाल करतो त्या बापाची कमाल करतो. उलट बस करते काय उपाय तुला गावात कीर्तन आहे इथंच बसायला मरायला तू असं म्हणणारी बाप. पण असे ठकारू बाप हुशार की नाही मी आहे ना गायनाला मी आहे ना कीर्तनाला म्हणजे कळलंच नाही. स्वतःच हित कळलं नाही तर दुसऱ्याचं काय करत बिचाऱ्याला कळलं. अरे तसं नाही आपण टाळून इतरांना टाळ. आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करीतो संतर्पण करीतो. या आपण पोट्या झाला आपल्या आपण भजनाला जाणं आणि पोरायला कुटुंबियांना काही नसतं किंवा हे कोण झाला आपण पोट्या झाला की नाही. तसं करू नका वंचित राहू देऊ नका. हा बघा तुम्ही रावणानं बिचाराने युद्ध करताना कामाधिकारा क्रोधाधिकारा सुद्धा वंचित ठेवलं नाही. त्यावेळेला शेवटचं निकराचं युद्ध आहे
त्या टायमाला काय म्हणला ते रावण बघा तुम्ही. रावणाचं युद्ध रामाचं युद्ध शेवटचं टोकाला वर्णन बघा. रावण काय म्हणलाय. विनंती करतो म्हणला कामाधिकारा क्रोधाधिकारा. तुम्ही माझ्या शरीरात राहून खूप सुख सोयी सुविधा भोगल्या. विषयाचं खूप सेवन केलं आजपर्यंत केलं पण ते वाया जातात. त्यासाठी या रामाला भला. अहंकाराला सांगायला तू रामाला भल. क्रोधाला सांगायला तू रामाला भल. सगळ्या विकारायला रामाला शरण द्यायला लावले हो कोणी. मग रावणानं शरण द्यायला येत आणि घरच्या सगळ्या कुटुंबियाला रामाच्या तावडीतून मोक्षाला नेलं की नाही. मग बिभीषणापेक्षा रावण श्रेष्ठ ठरला की नाही जायचं म्हणलं ना मी. सगळ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी सीता चोरून आणली म्हणला की नाही. हा मग आपण त्याच्यासारखं व्हायचा प्रयत्न करावा की नाही. मग आपण आपलं हित कशात आहे त्याचा विचार करावा. मग खरं तर त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणले हित नाही ठावे जननी जनता दाविला लौकिका चारती. मायबापाला हितच कळत नाही. हितच कळत नाही कशात हित आपल्याला करायचं हेच कळत नाही. लौकिक आचार दाखविला. लौकिक आचार म्हणजे लोक वागतात तसं बाबा. लोकांनी माड्या मांडल्या आपल्या पोराने माड्या बांधाव्या. लोकांच्या पोराने कमविला आपल्या पोरानं कमवावं असा लौकिकातलाच आचार त्या मायबापाला दाखविला. ते मायबाप नाही ती माय नाही आणि ते बाप नाही. मग माय नसून कोण आहे सरपीन आणि बाप नसून कोण आहे हे बोका. बर का भास्कर तू कोण आहे. पोरायला फिरकू देत नाही ते पारायक्रम काय. कधी कुठे वाढायला सुद्धा ते लेकर मला इतकी कीर्तन करायला. भास्कराचं पोरग एक बार बघितलं बघा. एक पोरग ते पोट उलट जावाय झालं. ते जावाय म्हणून नाही बाबा कशाला बघू त्याला. ते इतकं ते पंगत होती कोणाच तरी ते दोस्ताची त्यानं बळबळ आणलं होतं. मी तो पंगत कशी करायची हो त्याच्या कोणी स्वतःसाठी घ्यायचं मला कोणाच पोरग म्हणजे भास्कराचं बघण्याचा गेलं काय भास्कराचं हो कोणतं पोरग ते म्हणजे पोरगी पोरगी केलेलं. हा त्याला हे जावाय का पोर मला माहितच नव्हतं. मला बोललो आलो भास्कराचं पोर चुकून आले ते म्हणले त्या पोरानं बळ आणलं. झाडाच्या टायमाला आंब्याच्या झाडाखाली बसले. हा बघा जमला काहीच नाही. काय केलं तर काहीच नाही. हात काळे संसार आहे. या फळाना शिंबिता फुलाना तुडुंबिता जो काही पडू सुद्धा रोखची. याच्यात हित नाही तुम्ही. याच्यात तुमचं हित नाही. येणं केलं प्रकारेनं गावड्याला वळण. आता ते ऐकत नसते ती बाजू. आम्ही सांगून बघितलंय दोन्ही गावड्याला. एखादं झाडा माळा तुळशीची तुळशीला पाणी द्या. आता घालायलेत का न घालायलेत मातीत जा सुटले तुम्ही आमचे. म्हणजे आम्ही त्याच्या डोसक्याच्या बाहेर काढून टाकले. आले तर बोलणे कोणाला तर बोलणे फोन झाले सुद्धा नाही. हा मध्ये काम पडलं गोळ्या आणायचं एक गोळ्या संपल्या तर कोणा पाठवून दिल्या तर बरं होईल. तर काय मी पैसे द्यायला बघतो ते नको म्हणते मी पैसे घेतो ते एवढं आपण बोलायचं. आपण फोन लावित नाही त्याही बोलायला नाही ह्याही बोलायला नाही. आम्ही सांगून टाकल्यावर ऐका ना ऐका मातीत जा. आपल्याला गरज नाही का आपण सोडले त्यांना आणि सोडल्यावर पाप पुण्य लागत नाही. आणि त्याचा मोह धरल्यावर ते जर अनाचार करू लागले दारू पिऊ लागले का त्याचा अर्ध पापी नाही का तुम्हाला लागतं बरं काय. विक्रांतचा मोह सोडा मुंजाचा मोह सोडा. आणि जर मुंजा विक्राम अनाचार करू लागले दारू पिऊ लागले मांस खाऊ लागले वाईट वागू लागले तर मोह धरल्यावर लागतंय. त्याची आस्था धरली ना पाप लागतं बरं का. माने का सुटला का मोह मग कसंही गावडं केली आता महात्मा त्याच्याबरोबर बोलायचंच नाही महाराज मुक्त होत. मी गेलेलो महाराज त्यांच्या 4 मजली बिल्डिंग परभणीत होती रंगनाथनगर. त्या 4 मजल्यावर 3ऱ्या मजल्यावर राहत होती तिथे जाऊन बोलत होतो मी. तर ते वाडा ऐकून टाकलं त्याच्यात एकच मी पुन्हा आल्यावर घरला वाड्याच्या मी बसलो होतो. ते वाडा ऐकून टाकला पुन्हा मला कळालं. मी ते आता या आणि त्याच्यात किरायदार होती म्हणजे बक्कळ खाल्ल्या मधल्या दुसऱ्या मधल्या 3ऱ्या 4थ्या. अहो म्हणले तेवढा मोठा वाडा होता पण ऐकून टाकला पोरा बाबा खुशी म्हणलं दुसऱ्याच्यात राहते कोणी किरायना गावात तरी खेद मानला नाही. त्या गावड्यात रस्त्यातून काढून टाकलं. दयाशी नावडे वैष्णवाचा संघ हो दानावाचा मार्ग जन्म हो त्याने विकून टाकला. शेवटी महाराज परभणीला गेले लेकी खुशी इथे नाही राहिले पोरा खुशी.
आता जरी असेल एखादं पोरग तसं कोणाचं कोण्या महाराजाचं आणि त्याला त्या कोणाची आस्था नसेल मोह नसेल बरं काय तो मुक्त आहे मुक्ताला पाप पुण्य लागत आणि तुम्ही जर आस्था ठेवली मोह ठेवला तुम्ही बद्ध आहे आणि बद्धाला पाप पुण्य लागल्याशिवाय राहतच नाही ही त्यातलं आहे ना धर्माधर्म कोणला आहे धरलिया ऐशे होईल अस्थि प्रतिष्ठा जाईल आणि परलोक करेल आहे केसी बरोबर आहे ना म्हणून मोह चांगला नाही भाऊ एकंदरीत व्यवहारात हित करू नका जरा परमार्थात बी कोणाला वळण लावा हे मी तुम्हाला सांगायला चळवळीला आले त्याच्यात सोयीत नाही की आपलं काही याच्यात हित नाही बरं उलट सांगतो आता उद्याचा विचार करू कसं तुम्ही मोहात धरून जर मेले आणि त्यानं पुन्हा पाप केलं तुम्ही ऊर्ध्व लोकाला पुण्यानं जरी गेले तर पतंती पितळ होईल तुम्हाला वरून खाली यावं लागली बरं का हे आहे वरी गेलेले तुम्ही तुमच्या पुण्यानं तुमच्या कर्तव्यानं तर त्याचा मोह धरल्यामुळे त्यानं जर पाप केले त्या नातूला पुतरूला पोरायनं तर तुम्हाला वरण्याला खाली आणतील